Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण थांबायचं नाव घेत नाही। पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात वाहनाने सीआयडी मध्ये कार्यरत असलेल्या सचिन माने यांच्या ॲक्टिवा गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। खरं तर ही घटना रविवारी रात्री 10च्या सुमारास पिंपरी सौदागर मधील पीके चौकात घडलेली आहे। सचिन माने हे धायरीवरून मोशीच्या दिशेने जात होते आणि तेव्हाच ते कोकणे चौकातील पीके चौकात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या वाहनाला अज्ञात गाडीने जोरात धडक दिली आणि यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। हीच दुचाकी ॲक्टिवा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो मिरर आहे, आरसा आहे, तो देखील यामध्ये फुटलेला आहे। काल खडकीच्या हद्दीमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे। अगदी हॅरिस पुलाच्या खाली अज्ञात चारचाकी वाहनाने कर्तव्यावर असलेल्या 2 बीट मार्शलला धडक दिली होती आणि यात एकाचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पिंपरी सौदागर मध्ये ही घटना घडलेली आहे। त्यामुळे पुण्यातील हिट अँड प्रकरण जे आहे ते थांबायचं नाव घेत नाही आणि एकाच दिवशी 2 पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे। काल रात्री 10 वाजेच्या सुमारास सीआयडी पुणे येथे नियुक्तीस असलेले श्री सचिन माने यांचा धायरीवरून स्पाइन रोडकडे जाताना पीके चौकाच्या पुढे जो बीआरटी रोड आहे त्या रोडवरती वाहनाने धडक दिल्याने अपघात झालेला आहे। सदर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। सदर अपघात हा रात्री 10 वाजेच्या सुमारास असल्याने आम्हाला त्यावेळेसचे फुटेज मिळाले नाहीत, परंतु आम्ही तपास हा पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे आणि सदर मयत इसम हा पोलीस अंमलदार असल्याने सदर प्रकरणाचा आम्ही गांभीर्यपूर्वक तपास करत आहोत। त्यासाठी रस्त्यावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे काही साक्षीदार मिळत आहेत की अनुषंगाने परिपूर्ण तपास करून त्यात आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। खडकी प्रकरणामध्ये एक जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, तर पिंपरी सौदागरच्या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेला नाही आणि त्या व्यक्तीचा सीसीटीव्ही द्वारे शोध घेतला जात आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।